हॅलो एव्हरीवन, कॅनवा एपिसोड 2मध्ये तुमचं स्वागत आहे. आज आपण पोस्टर क्रिएशन करणार आहोत. त्यासाठी मी एक ब्लँक पेजमध्ये स्क्वेअरचा शेप घेतलेला आहे आणि त्यालाच कॉपी करून 2 शेप तयार करून घेतलेले आहेत. त्याच्यानंतर त्याला मी पिंक कलर चॉईस केलेला आहे, कारण की आपण स्ट्रॉबेरी आईस्क्रीमचं पोस्टर क्रिएट करणार आहोत. त्यानंतर मी हे 2 कलर वेगवेगळ्या शेडमध्ये डिवाईड केलेले आहेत. त्यानंतर पुन्हा एलिमेंटमध्ये जाऊन मी स्ट्रॉबेरी आईस्क्रीम कोन हा ऑप्शन घेतलेला आहे आणि त्यानंतर एक छानसा असा स्ट्रॉबेरी आईस्क्रीमचा कोन मी घेतलेला आहे. त्यानंतर मी शॅडो ह्या ऑप्शनमध्ये जाऊन ड्रॉप हा शॅडो ऑप्शन चूज केलेला आहे. त्यानंतर मी त्याचा डिस्टन्स, अँगल्स आणि त्याचा अमाऊंट जी आहे ती वाढवलेली आहे. त्यामुळे अजूनच आपल्या कोनला ॲट्रॅक्टिव्ह लुक येईल आणि एक शॅडो त्याच्यामध्ये दिसून येईल. त्याच्यानंतर मी पुन्हा एकदा एलिमेंट्समध्ये जाऊन क्रीम स्प्लॅश असा ऑप्शन चूज केलेला आहे आणि त्यामध्ये ही आपली व्हाईट कलरची क्रीम स्प्लॅश मी चूज केलेली आहे. त्यानंतर या क्रीम स्प्लॅशला सेट करण्यासाठी मी पोझिशनमध्ये जाऊन त्याला बॅकवर्ड केलेलं आहे आणि आईस्क्रीमच्या मागे त्याला मी बरोबर अँगलमध्ये लावलेलं आहे. त्यानंतर मी टेक्स्ट घेऊन त्यामध्ये स्ट्रॉबेरी हे टाईप केलेलं आहे आणि हे नाव मी एकदम एक फॉन्टमध्ये, मोठ्या फॉन्टमध्ये केलेलं आहे. त्याच्यानंतर मला ह्याचा फॉन्ट चेंज करायचा होता. त्यामध्ये मी फॉन्ट या ऑप्शनमध्ये जाऊन चेवी म्हणून जो ऑप्शन आहे तो निवडलेला आहे आणि माझ्या स्ट्रॉबेरीचा टेक्स्ट तुम्ही पाहू शकता. त्याचा फॉन्ट जो आहे तो चेंज झालेला आहे. त्यानंतर मी दुसरा टेक्स्ट ऑप्शन घेऊन त्याच्यामध्ये आईस्क्रीम हे टेक्स्ट मी त्यामध्ये ॲड केलेलं आहे. त्यानंतर पुन्हा मी एलिमेंट्समध्ये जाऊन QR कोड हा ऑप्शन घेतलेला आहे आणि माझ्या पोस्टरमध्ये एक मी QR कोड ॲड केलेला आहे. त्यामुळे माझा पोस्टर अजूनच ॲट्रॅक्टिव्ह दिसेल आणि त्यामध्ये मी अजून एक टेक्स्ट ॲड करणार आहे, ऑर्डर नाऊ हे टेक्स्ट मी त्यामध्ये ॲड केलेलं आहे. त्यानंतर पुन्हा एलिमेंट्समध्ये जाऊन मी ॲरो क्रू म्हणून ऑप्शन चॉईस केलेला आहे आणि त्यानंतर मला हा डॉटेडवाला ॲरो खूप आवडला, त्यामुळे मी हा ॲरो निवडलेला आहे. तर मला ह्याचा कलर चेंज करायचा होता, त्यामुळे मी ह्याचा कलर व्हाईट असा केलेला आहे. त्यानंतर पुन्हा मी एलिमेंट्समध्ये जाऊन प्राईस टॅग घेतलेला आहे आणि हा वाला प्राईस टॅग मला खूप आवडला, त्यामुळे मी हा वाला प्राईस टॅग तिथे घेतलेला आहे आणि त्यामध्ये प्राईज हे टेक्स्ट मी त्यात ॲड केलेलं आहे. त्यानंतर पुन्हा एलिमेंट्समध्ये जाऊन मी लाईन हे नाव सर्च केलेलं आहे आणि त्यानंतर एक छोटीशी लाईन मी घेऊन प्राईजच्या टेक्स्टखाली मी ते ॲड केलेली आहे. त्यानंतर पुन्हा मी टेक्स्टमध्ये जी आईस्क्रीमची प्राईज आहे ती मी त्यामध्ये ॲड केलेली आहे. त्यानंतर पुन्हा मी एलिमेंट्समध्ये गेलेले आहे आणि त्यानंतर मला माझ्या सोशल मीडियाचे जे काही आयकॉन्स आहेत ते माझ्या पोस्टरमध्ये ॲड करायचे होते. त्यामुळे मी फेसबुक, इन्स्टा आणि यूट्यूब असे हे 3 सोशल मीडिया आयकॉन घेतलेले आहेत. ते माझ्या पोस्टरवर मी टाकलेले आहेत. त्याचबरोबर मी फॉलोअर्स म्हणून टेक्स्ट त्यामध्ये ॲड केलेला आहे. त्यानंतर पुन्हा एलिमेंट्समध्ये जाऊन मी स्ट्रॉबेरी हे नाव सर्च केलं आणि मला हवा असलेला स्ट्रॉबेरीचे 2 फोटो मी त्यामध्ये घेतलेला आहे. तर त्यामध्ये मी एक आईस्क्रीमच्या वरती मागे लावणार आहे आणि दुसरा जो आहे तो खाली लावणार आहे आणि पोझिशन ही बॅकवर्ड करणार आहे. त्यामुळे अजूनच आपल्या पोस्टरला थोडासा स्ट्रॉबेरी आईस्क्रीमचा लुक येईल. पुन्हा मी एलिमेंट्समध्ये जाऊन स्ट्रॉबेरी बॅकग्राऊंड घेतलेला आहे. त्यामध्ये मला हा वाला बॅकग्राऊंड आवडला होता, त्यामुळे मी स्ट्रॉबेरीचा हा बॅकग्राऊंड घेऊन फक्त एकाच साईडला मी तो लेफ्ट साईडला ठेवलेला होता बॅकग्राऊंड. त्यानंतर ट्रान्सपरन्सीमध्ये जाऊन मी त्याची ट्रान्सपरन्सी थोडीशी कमी केलेली आहे आणि माझा जो आईस्क्रीमचा जो कोन होता त्याचं मी थोडासा अँगल चेंज करून थोडासा मोठा केलेला आहे त्याची साईज. अशा प्रकारे आपला हा सिंपल पोस्टर क्रिएट झालेला आहे. तर ह्या एपिसोडमध्ये आपण सिंपल पोस्टर क्रिएट केलेला आहे. तर तुम्हालासुद्धा असेच वेगवेगळे कॅनव्हाचे डिझाईन बनवायला शिकायचे असतील तर आत्ताच माझ्या पेजला फॉलो करा आणि ही रील्स आवडली असेल तर ह्याला लाईक करा. थँक्यू.